दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये रेडी झालेत. मॅच लावणार सुरुवात. मॅच नंबर 4. 4 षटकांची मॅच कंटिन्यू आहे. स्वर्गीय मैना धर्माजी मेहर यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ची ट्रॉफी देण्यात आली. तसेच लगातार 3 दिवस कोकम सरबतची व्यवस्था सुद्धा करण्यात आले. त्यांचे मनापूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीनं, मनपूर्वक आभार या होलीपाडा चषकाच्या वतीनं. चला मॅचला होती सुरुवात. चला एकविरा नायगाव आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. एकविरा नायगाव कोणी असेल तर पाठवा एक्स्ट्रा खेळाडू. चला मॅचला होती सुरुवात. कुठला संघ खेळतोय? मॅचला होती सुरुवात आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. चला थोडीशी घाई करा प्लीज. 3:15 जवळपास घड्याळात वाजल्यात, त्यामुळे इतका वेळ नका घेऊ. चला लेट्स सी पॉवर प्ले. पाहूया पहिला बॉल, दुसरा बॉल. ओ खूप चांगला बॉल. यावेळी खेळण्याची संधी. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, सुपर. आजच्या दिवसातील सुंदर झेल. टँको पहा झेल पाहणार सचित कोहली बाद झाल्यात, परंतु झेल पाहूया. आतिश भोईरचा हा बॉल हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं आणि जयची फिल्डिंग आणि जयची कॅच. ओ आउटस्टँडिंग एफर्ट. स्वतःला जज केलं आणि स्वतःला जज करून बॉलला सुद्धा तितक्याच सुंदर पद्धतीने झेल करत असताना फलंदाज बाद झाले. पहिला धक्का एकविरा नायगाव या संघाला. चला पहिला धक्का 1-1 या आतापर्यंत कहाणी आहे. पहिल्या 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. विशाल कोहली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया काय घडतंय. खूप चांगलं स्टार्ट. आतिश पुढचा बॉल. ओ याबली खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा आपल्यावरती. 2-1 खूप चांगला स्टार्ट, खूप चांगली सुरुवात. आतापर्यंत 5 स्पोर्ट 5 मैदानाच्या आतमध्ये करतायत. आतिश पुढचा बॉल. ओ यावेळी खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. गतीमध्ये थोडंफार परिवर्तन केलं होतं. चेंडू पायावर आदळलाय आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. काय जबरदस्त बॉलिंग आहे, पॉवरफुल बॉलिंग. आतापर्यंत 5 स्पोर्ट्स 5 चे गोलंदाज आतिश भोईर मैदानाच्या आतमध्ये करतायत. खूप चांगली सुरुवात. पॉवर प्ले मध्ये दडपण वाढलंय आणि दडपण वाढत असताना इकडून मोठे ब्लास्ट आणावे लागणार आहेत. पाहूया काय घडणार आहे. 2-1 एकविरा नायगाव आतापर्यंत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट कडे खेळाडू आहेत. आणखीन एक झेल टिपलाय फलंदाज निमेश बाद. दुसरा धक्का एकविरा नायगाव या संघाला. गॉन.
फटका पहा, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समॅनला भरपूर ताकद, तितकीशी टायमिंग नव्हतं, फ्लॅट स्ट्रोक होता आणि बरोबर मिड विकेटला सहज पद्धतीने त्या खेळाडूने झेल टिपला होता. फलंदाज बाद झाले होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 2 वर 2 सुपर बॉलिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. शैलेंद्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल पायावर आदळ. यस, फिंगर गन अप. फलंदाज यस, पंच ओके, चेक केलं जाणार आहे, चेक केलं जाईल. चर्चा करतील दोन्ही ऑफिशियल. पंच आमची चर्चा करतायत. यस पंच, नॉट आउट. क्विक डिसिजन, लगेच चर्चा केली आणि खूप चांगला डिसिजन. येस, आणि त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे, खरोखरच मानावं लागणार आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, खरोखरच टाळ्या होऊन जाऊ द्या. पांजू स्पोर्ट पांजू, पहा काय घडलं होतं, आपण पाहणार आहोत. हा बॉल पहा, थोडे क्रॉस झाले होते आणि त्यानंतर हा पायावरचा बॉल. ओ, सो क्लोज, सो क्लोज. येस, बॅटची एज लगेच क्विक सांगितलं आणि ते मान्य सुद्धा केलं होतं पांजू स्पोर्ट पांजूंच्या सर्व टीमने. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 वर 2 ही आतापर्यंत कहाणी आहे. विशाल कोहली आणि शैलू हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. इकडून तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त बॉलिंगचा नजारा आपण पाहिला होता. आणि त्या बॉलिंगला पाहत असताना थोड्याशा अडचणी वाढल्यात एकविरा नायगाव या संघाच्या. पाहूया मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत वर्चस्व गाजवलंय पांजू स्पोर्ट पांजू या टीमनं. आता इकडून तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 2 मोठे फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यात. विशाल कोहलीवरती जबाबदारी आली. इकडून विशाल कोहलीला बॅटिंग करायची आहे, बॅटिंग करावी लागणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. येस, बॅट चेंज पाठीमागे चेंडू निघून गेला होता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होतोय. पियुष ज्यांना आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये मिस्टर पियुष आल्यात. ॲक्शन रिप्ले पियुषचा आहे, बॉलिंग ॲक्शन. येस, बॅट चेंज आणि पाठीमागे चेंडू निघून गेला होता. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. फार मोठा संघर्ष करावा लागलाय आतापर्यंत. 2ला 3 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, मोठ्या फटक्यासाठी, 4 धाब्यांसाठी, 6 धाब्यांसाठी आणि फार मोठ्या अडचणीमध्ये येत असताना आतापर्यंत कशा प्रकारची बॅटिंग या दुसऱ्या षटकामध्ये होणार आहे. पुढचा बॉल पियुष. ओ, याबली प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि शॉर्ट फाईन लेगला चेंडूला अडवलं होतं. तोपर्यंत 1 कंप्लीट झाले. पहा काय जबरदस्त बॉलिंग आहे, पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळतंय. फार मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय. त्याचं कारण पॉवर प्लेचं षटक, त्या षटकामध्ये आलेले 2 विकेट्स आणि त्याच्या पाठोपाठ पियुषने आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये केलेली सुरुवात. फार मोठं दडपण वाढलंय एकविरा नायगाव या संघासाठी. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल. ओ, याबली वेगवान बॉल. नो बॉल, नो. चेंडू लाईनच्या बाहेर असल्या कारणानं, ते विकेट लाईनच्या बाहेर असल्या कारणानं आमच्या ऑफिशियल पंचांनी क्विक लगेच सांगितलं. नेक्स्ट बॉल पाहणार आहोत. ॲक्शन रिप्ले पाहूया. बराच बाहेर, लाईन क्रॉस, ऑलमोस्ट लाईन क्रॉस केली होती. पाहूया पुढचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन टू ग्राउंड फटकाला खेळलाय. लॉंग ऑनचे खेळाडू आले आहेत, परंतु फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं किती कंप्लीट? 2 कंप्लीट.
फटका बरोबर एक्झिक्यूट केला होता. बॅट्समॅनला भरपूर ताकद होती, टायमिंग नव्हतं, त्या कारणानं तो चेंडू तितकासा बाहेर नाही जाऊ शकला. रावांच्या खेळाडूने खूप चांगले प्रयत्न केले होते. फ्रीट असल्या कारणानं त्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 6-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. एकविरा नायगाव या संघाची खूप चांगली स्टार्ट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतात. पांजू स्पोर्ट पांजूचा संघ 1.3 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल पियुष रेडी आहेत. पायावरचा बॉल, वेगवान बॉल, खूप चांगला बॉल आणि परफेक्ट ब्लॉक हॉलचा हा चेंडू. सिंगल झाले कंप्लीट. 7-2. पहा मॅच मध्ये मजा नाही येत कारण मोठे ब्लास्ट येत नाही आहेत. इतक्या मोठ्या अडचणीचा विषय राहिला. इतकी पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत पांजू स्पोर्ट्सचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. मोठे ब्लास्ट येत नाही आहेत. त्या कारणानं मॅचमध्ये तितकीशी पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आतापर्यंतच्या 10 चेंडूमध्ये तितकीशी मजा नाही आली. पाहूया काय घडतंय. खूप चांगला बॉल यॉर्कर लेन क्विक गेले होते परंतु रनिंग बिटवीन द विकेट. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहणार आहोत कशा प्रकारे त्या चेंडूला हाताळलं होतं. परफेक्ट यॉर्कर, पॉवरफुल बॉल आणि स्वतः चेंडू खाली जात होते तोपर्यंत सिंगल चेंडू हातामध्ये आला नाही आणि सहज सोप्या रीतीने ते सिंगल कंप्लीट झाली होती. 8-2 शेपटचा बॉल. पाहूया पियुष काय इकडून एखादा मोठा फटका. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केलंय. मिड विकेटचे खेळाडू आले आहेत. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, त्याहून फेकी वेगवान आणि एका धाब्याने समाधान म्हणावं लागलंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा पलकावरती आहेत. 9-2 टीम एकविरा नायगावचा संघ. डिझेल ऐकूया आणि लगेच बोलूया तिसऱ्या षटकामध्ये. टांको डिझे चला तिसऱ्या षटकामध्ये आपण वळूया. सचिन भोईर तिसऱ्या षटकामध्ये आल्यात. 9-2 पहिलाच बॉल बॅटरने बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. पहा मोठे ब्लास्ट येत नाहीत. फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय. तुम्ही जर इकडून मोठे ब्लास्ट आणले नाही तर दुसऱ्या इनिंगमध्ये ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला तुमच्याकडे तितक्याशा धावा नसतील. त्या धावांना वाचवण्यासाठी तुम्हाला इकडून मोठे फटके आणावे लागणार आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, या प्रकारचे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार 6 धाबा.
फटका पहा. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. ऍक्शन रिप्ले. फटका परफेक्ट स्ट्रोक. पहिलाच बॉल, दुसराच बॉल आणि पॉवरफुल स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या जवळ पास होऊन चेंडू निघून गेला होता. पुढचा बॉल ऑन साइडला आणखीन एक. वा 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 वा, लगातार दुसरा षटकार. टांकोटीचं लगातार दुसरा षटकार. मॅचला ऑन केलंय आणि मॅचला ऑन करणं गरजेचं आहे. शैलू काय जबरदस्त बॅटिंग करतायत. ही बॅटिंग करणं गरजेचं आहे. या धाबा बनवणं गरजेचं आहे. तरच थोडाफार मोमेंटम तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये तुमच्या बाजूने घेऊ शकता. कारण पहिल्या 2 षटकांचा जर बघितलं तर पांजू स्पोर्ट्सच्या बाजूने मोमेंटम होता. आता या षटकामध्ये तुम्हाला संधी आले. पाहूया हॅट्रिक षटकार की पलटवार. फुल टॉस, आणखीन एक. लगातार 1, 2 आणि तिसरा षटकार चेक केलं जाणार आहे. नो बॉल. षटकार आलात. यस, आमचे पंच सांगतील आता. नो बॉल. कहाणी में आणखीन ट्विस्ट. नो प्लस षटकार. 7 तब्बल धावा आल्या त्या चेंडूवर. फुल टॉस बॉल. सहज सोप्या रीतीने ऑन साइडला करारा प्रहार. पॉवरफुल स्ट्रोक. प्रीहिटचा बॉल पाहणार आहोत. सचिन वर केलेला हल्ला बॉल आणि तिकडून तो मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालाय. मोमेंटम एकविरा नायगावच्या बाजूने आलाय. आता पाहूया फ्री हिटचा बॉल पाहूया. 28 वर 2. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. नऊ चेंडू मध्ये 22 धावांचं योगदान शैलूने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दिलंय. फ्री हिटचा बॉल. लगातार 3 आल्यात. पाहूया डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण खूप चांगला झेल टिपलाय. फेक क्विक केले त्या कारणानं एकच धाव. पहा या मॅच मध्ये 2दा असं झालं की फ्री हिटच्या बॉलला झेल टिपलाय. आता इतकी मोठी संधी येऊन सुद्धा तुम्ही कशा प्रकारे खेळ करणार आहात त्यावर सर्वांच्या नजर आहेत. 29 वर 2.
आतापर्यंत पलटवार करावा लागणार आहेत. जो मोमेंटम पांजू स्पोर्ट्सने पहिल्या 2 षटकामध्ये जो दबाव बनवला होता तो दबाव या षटकामध्ये निघून गेलाय, कारण या षटकामध्ये जवळपास 3 मोठे ब्लास्ट आतापर्यंत आपण पाहिल्यात. 29 वर 2. पुढचा बॉल रेडी आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सहज सोप्या रीतीने तो चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स, बाउंड्री लाईन क्लिअर, 4 धाबा. टँकोडचे आक्रमण हल्ला बॉल कायम सुरू आहे पहिल्या चेंडूपासून सचिनवर, आणि तब्बल या षटकामध्ये मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केलाय. पॉवरफुल बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. पुढचा बॉल ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. वा, मॅग्निफिसंट बॅटिंग. आणखीन एक मोठा ब्लास्ट. षटकार, 6 धाबा. टँक्यू 39, 39 धाबा. 30 धाबा या षटकामध्ये आल्यात. चला थोडीशी घाई करा प्लीज, लवकर लवकर. षटक सर्व आपण चेक करूया पुन्हा एकदा काय घडलं होतं एक्झॅक्टली या षटकामध्ये. DBN नेटवर्क, दिल बिंदास नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर आपण पाहणार आहोत. 30 धाबांचं षटक, जो मोमेंटम, जे दडपण पहिल्या 2 षटकामध्ये आई एकवेळा नायगाव या संघावर आलं होतं, त्या दडपणला पाहत असताना आतापर्यंत या षटकामध्ये 30 धाबा. पॉवरफुल षटक बनवलंय. विशाल कोहली यांनी केलेली बॅटिंग पाहूया. या अगोदरचा स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, फुल पेस ऑफ द बॅट, फुलर लेन बॉल, पायावरचा बॉल, आणि ऑन साइडच्या दिशेने खेळत असताना नेक्स्ट मॅच रिक बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट जेम्स बॉन्ड अर्नाळा, दोन्ही संघाचे संघनायक. टॉसचा डिया आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. त्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक रिक बॉईज आणि जेम्स बॉन्ड अर्नाळा. चला शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये उरूया. करण आल्यात. पहिला बॉल ऑन साइडला, फुलचा हा फटका, पॉवरफुल, परंतु खूप चांगली फिल्डिंग. किती कंप्लीट झाल्या ते सुद्धा चेक केलं जाईल. 2 कंप्लीट, एकच कंप्लीट. वा, काय जबरदस्त फिल्डिंग. आणि त्यानंतरचे फेकी पहा, पॉवरफुल. पुल केलं होतं, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल फ्लॅट स्ट्रोक होता, आणि त्यानंतरची ते फिल्डिंग. यस, खूप चांगली फिल्डिंग. 3 धाबा जबरपास बाउंड्री लाईनला वाचवल्यात. 3 वाचवल्यात की 5 वाचवल्यात ते सुद्धा कळायला मार्ग नव्हता. यावेळी खूप चांगला बॉल. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती, टायमिंग नव्हतं, आणि स्वतः बॉलर जात आहेत. करण चेंडूला अडवलं तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा, पहिल्या 2 षटकामध्ये ज्या धाबा आल्या नाहीत त्या धावांना पूर्णपणे कव्हर केलं होतं, कारण मागील षटकामध्ये 30 धाबा आल्या होत्या. या अगोदर आपण पहिल्या 2 षटकामध्ये 10 धाबा पाहिल्या होत्या. उल्लेख, चर्चा सुरू होती, धाबा येत नव्हत्या, आणि त्याला पॉवरफुल बनवत असताना आतापर्यंत पाहूया 50चा पल्ला पार होईल का. यावेळी खूप चांगला बॉल, परंतु वाईड अँगल, आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईड चेंडू घोषित केलाय. 41 रन, 42 धाबा. पुढचा बॉल वन्स अगेन सचिन. फुल टॉस बॉल ऑन साइडला, पॉवरफुल, ताकदवर, तितकीशी नव्हती ताकद, फ्लॅट स्ट्रोक, आणि बरोबर चेंडूला मिड विकेटला झेल टिपला. फलंदाज बाद. तिसरा अखेरकार विकेटचं पतन. गॉन.
टाकवतो. दोन्ही संघाचे संघानक रेडी आहेत का? जेम्स बॉन्ड अर्नाळा आणि रिक बॉईज दोन्ही संघाचे संघानक या इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. त्यासाठी तो प्रोटोकॉल आपण कंप्लीट करा. चला मॅच कडे बोलणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. राहुल 42ला 3 या आतापर्यंत कहाणी आहे. एकविरा नायगाव या संघाची. शेवटचे 3 बॉल पाहूया. शेवटचे 3 बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलंय आणि आता सहज सोप्या रीतीने 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 45 रन. काय 50 धाबांचा पल्ला पार होईल का यावर सुद्धा चर्चा होणार आहे. 50 धाबा या मैदानावर. 44 रन 44 धाबा. पुढचा बॉल. ओ याबली बराच वेळ चेंडू हवेत आहे. एक खेळाडू चेंडूचा पाठलाग करतात. ओ याबली चेंडू निघून गेलाय. असं वाटलं होतं चेंडूला अडवतील. 1 बाउन्स. बाउंड्री लाईन क्लिअर. 4 धाबा. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. काय घडलं होतं. ऑन साइडला खेळत असताना तो फटका एक्झिक्यूट केला होता आणि बॅकपोर्ट स्क्वेअरला खेळाडू होते. चेंडू खाली पोहोचले परंतु तिकडे हातामध्ये चेंडू आला नाही. ओ धुंडो रे साजना. या प्रकारचं चित्र तिकडे पाहायला मिळालं होतं. चौकार आलाय. शेवटचा बॉल. हो याबली बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला फील्ड केलं. वाईट बॉल. बराच बाहेर होता. यष्टांच्या मागे झालेली चुकी आणि पाठीमागे चेंडूला अडवलं होतं. शॉर्ट थर्डमॅनला. वाईट +1. 50 धाबांचा पल्ला अखेरकार पार झाला. ज्याची चर्चा सुरू होती. काय जबरदस्त पलटवार एकविरा नायगाव या संघाने मॅच मध्ये केलाय. शेवटचा बॉल पाहूया. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट पुन्हा आल्यात. पुन्हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 50 धाबा धावफलकावरती आहेत. 51 धाबांचं टार्गेट सेट केलंय एकविरा नायगाव या संघाने. पांजू स्पोर्ट्स या संघासमोर. चला या दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. रिक बॉईज अँड जेम्स बॉन्ड अर्नाळा सध्या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदरणीय कुणाल दादा या ठिकाणी उपस्थित आहे, जे पोलीस दलात कार्यरत आहेत. आमच्या महाराष्ट्र पोलीस बांधवांना मानाचा सलाम. सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य आमच्या पोलीस बांधवांचं. दोन्ही टीमचे कॅप्टन आमने सामने. हेड अँड टेल. हेड या ठिकाणी आलेला आहे. कुणाल दादा या स्पर्धेविषयी थोडक्यात काय मनोगत. ही स्पर्धा मला वाटतं पूर्ण पंचकोशीमध्ये इतकी प्रसिद्ध झालेली आहे की आता बाहेरून संघांचे कप्तान त्यांचे कॉल येत आहेत, आम्हाला चान्स भेटेल का. पण परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांनी किती आटापिटा केला तरी आम्ही त्यांना आता चान्स देऊ शकत नाही. कारण तुम्ही पण बघता की तिकीटे तर हाऊसफुल झालेलेच आहेत, पण टीम्स देखील हाऊसफुल झालेले आहेत. तर बघूया नेक्स्ट इयरला आम्ही त्यांचा विचार करू नक्कीच. डेफिनेटली 1 वर्षाच्या अगोदरच त्यांना टीम बुकिंग करावी लागणार आहे, कारण एवढी प्रसिद्ध स्पर्धा, नामवंत स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कारण पैशापेक्षा या स्पर्धेने प्रसिद्धी जास्त मिळवले आपल्या माणुसकीच्या आणि आपुलकीच्या नात्याने. टॉस जिंकलाय दादा, काय निर्णय असेल आपला. आम्ही फिल्डिंग करूया. फिल्डिंग करणार आहात. 2 दिवस सातत्याने ही स्पर्धा पाहत असतील. कसं वाटतं एकंदरीत याच गावामधले आपण आहात, तर यंदाचं जे आयोजन आहे ते कसं वाटतं. नाही,
यंदाचं आयोजन खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. फिल्डिंग स्वीकारली आपण, तर ऑल द बेस्ट. जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. आता मनासारखी फलंदाजी आले, एकंदरीत तुम्हाला 4 षटकं खेळायचे, 24 बॉल फेस करायचे आहेत. काय एक माइंडसेट असेल की या टोटलपर्यंत पोहोचलो तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढेल? मग तेच म्हणजे बघू आम्ही किती म्हणजे पण 40-45 फक्त काढू आपण runs. नक्कीच. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? चांगलंच वाटलं, इकडे आपण खेळतो वगैरे सर्व चांगलंच वाटते सर्व. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कुणाल दादा यांच्या शुभ हस्ते टॉस झाला. आदरणीय कुणाल दादा अर्थातच पोलीस दलात जे कार्यरत आहे, सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीदवाक्य पोलीस बांधवांचं पाहायला मिळतं. टॉस झालाय आणि टॉस यावेळेला आपण पाहिलं तर जिंकलेला आहे अर्थातच आय थिंक सो रिक बॉईज या टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. धन्यवाद. कॅमेरामॅन सध्या प्रशांत भगत आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत. धन्यवाद. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. थँक्यू. चला घाई करा, स्पीडअप करा जरा, बी फास्ट, कारण 4 वाजलेले आहेत घड्याळात आणि अजून हा पहिला राऊंड सुरू आहे. उद्याच्या दिवसातील जे संघ आहेत त्यांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेन की आपण उद्या बरोबर 9:30 वाजता रिपोर्टिंग करा, जेणेकरून 10:15 जरी बॉल पडला तर आपल्याला उजेडातच उद्याचे फायनलची मॅच पाहायला मिळतील, याची दखल घ्यायची आहे. आता तुम्हाला खूप स्पीडअप करावं लागणार आहे. जर तुम्हाला चांगले षटकं खेळायचे आहेत तर लक्षात घ्यायचं आहे की जे लिमिटेड टाईम आहे 3 षटकांसाठी, त्या 3 षटकांमध्ये 15 मिनिटातच तुमची 3 षटकं फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या. टार्गेट सेट केलं गेलंय. यावेळेला आपण पाहतायत 51 रनचं टार्गेट. नीट 51 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. चला फिल्डिंग सेट केलेली आहे आणि लगेच 2 बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये धाडले गेलेत. पांजू स्पोर्ट्स पांजू, अगदी हे गाव सुद्धा एक बेट म्हणून बेटातच आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे त्यांचा तो सुद्धा संघर्षमय जीवन कहाणी ही या अर्नाळा किल्ला आणि जी वसलेली गावं आपल्याला सातत्याने बेटात पाहायला मिळतात, संघर्षमय कहाणी असते. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. संचित कोळी पहिलं षटक हाताळण्याकरता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आतिश भुईर 40+ क्रिकेट सध्या तो वसई या टीममधून खेळताना पाहायला मिळतो. शैलेंद्र घोडेकर, विशाल कोळी हे 2 40+ क्रिकेटर आहेत आणि या संघाला नेहमीच ते बॅकबोन करतात. अपकमिंग यंग टॅलेंटला संधी देतात, ती त्यांची खूबी राहिले. काय अप्रतिम स्पर्धा त्यांची सुद्धा पार पाडली गेली. एकविरा नायगावच्या मैदानात आपण सातत्याने पाहिलं, लाख मोलाची ती स्पर्धा होती. विशालजी कोळी, शैलेंद्र घोडेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी स्पर्धेला समालोचन करण्याची संधी त्यांच्या स्पर्धेमध्ये दिली. जयप्रकाश कोळी हे सुद्धा नेहमीच आमच्या समालोचनाला कॉपरेट करतात, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. एकविरा स्पोर्ट्सचे 2 बंधू आणि शैलेंद्र घोडेकर एका साईडला आपण पाहत आहेत, द लेजंड. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी, हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल दमकम दाखवणारा फटका जरूर होता, परंतु चांगला जजमेंट पाहायला मिळतं आणि पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. चला बॅटर लगेच वॉर्मअप करत या, जेणेकरून आपला वेळ वाचेल. पहिल्याच बॉलवर पहिलीच विकेट. राहुलच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. संचित कोळीला पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन भुईरला आपण पाहत आहेत. या खेळाडूकडे सुद्धा खूप पोटेन्शियल आहे, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही.
मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. 100% तुम्हाला द्यावं लागतं. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागतो. संचित कोळी दुसरा बॉल घेऊन दर्शन भोईर समोर. नवीन फलंदाज वन डाऊनचा प्लेअर आहे. बॅटिंग क्रमांक 3. चांगला बॉल आणि यावेळेला बॅटची एज अँड टेकन. वॉट अ कॅच. जीतू पाठीमागे होते, कोणतीही चुकी केली नाही आणि लगातार दुसऱ्या बॉलवर सुद्धा विकेट मिळत असताना पाहायला मिळते मिस्टर संचित कोळीला. आल्या पावली परत जात असताना दर्शन भोईर बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. होळीपाडा चषक. काय अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतं. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित येऊन चांगलं सुंदर घर बनत असेल तर आपण होळीपाडाकर एकत्रित येऊन चांगली स्पर्धा का भरवायला नको. आणि म्हणूनच या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. किती समस्या आली, किती संकट आली तरी होळीपाडाकर मात्र यावेळेला खचणारे नाही आहेत. हे मात्र यावेळेला दाखवून दिले गेले. गेल्या वर्षात एवढं पाणी साचलं होतं, अवकाळी पावसाने मात्र थैमान घातलं, परंतु जिद्द त्यांनी हरली नाही. 51,000ची स्पर्धा. हो, आम्ही आमच्या खिशातून ते मात्र 51,000 देणार, परंतु झुकणार नाही. ही होळीपाडाकरांची मात्र ताकद आहे. त्यामुळे एक मानाचा सलाम आहे या स्पर्धेला आणि आयोजकांना. पुन्हा एकदा बॉलर तयार. संचित कोळी हॅट्रिकवर आहे. कुमार एक्सपिरियन्स बॅटर. दट्टा कट्टा नाईस पर्सनॅलिटी, परंतु टायमिंगचा बेताज सुद्धा आहे. अप्रतिम बॅकफुटला जाऊन जंटल पुश केलंय. क्रिकेटमध्ये हेच खूप मायने राखतं की आल्या आल्या तुम्हाला पहिला बॉल फेस करावा लागतो. त्यावेळेला तुमचं गुड टायमिंग, चांगलं प्लेसमेंट, त्या मेरिटवरून खेळणं ही खूप महत्त्वाची भूमिका असते आणि ते कुमार सारख्या फलंदाजाने तीच केलं. संचित कोळी वय वर्ष फार कमी आहे या खेळाडूचं, परंतु एवढं चांगला परफॉर्मन्स आणि त्याचा क्लास सातत्याने पाहायला मिळतो. सातत्याचं दुसरं नाव आहे. चांगला बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 1 या धावसंख्येवर. बऱ्याच वेळेनंतर धाव आलेली आहे ती बॅटमधून कुमारच्या, परंतु एका साईडला पियुष सारखा गेली 2-3 वर्षांमध्ये या खेळाडूने प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव घेण्यासाठी भाग पाडले गेले, कारण त्याचे ते क्लास फटके आणि गोलंदाजीमध्ये मिस्टर यॉर्कर पांजू टीमचा म्हणून ओळखला जातो. या बॉलला लेफ्ट केलं होतं. नो बॉलचा इशारा. कदाचित खेळपट्टीच्या बाहेर असावा आणि तेच अक्षय नाईक पंचांनी यावेळेला अद्यावत केले गेले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. फ्रीडचा सिग्नल आणि सुपर हिट हा फटका खेळ का याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा संचित कोळी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उंच सकल बांध्याचा राईट मोर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. गॅपमधून बॉल निघून चाललाय. निमेश सामने अंडर 25चा खेळाडू, ज्याचे पिताशी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळले. मोरेश्वर सामने, अर्थातच मोरेश्वर अंकल, आणि आपल्या सुपुत्राला सुद्धा घडवण्यात व्यस्त असतात. चांगलं बॅकबोन करतात आणि तोच निमेश सामनेला आपण पाहतायत पुढे येत असताना. डिप मिड विकेटला 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 वर जाऊन पोहोचले गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल. अनबिलिव्हेबल. गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल शैलूच्या आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 3 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 51 धावांचा पाठलाग करताना अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलंय. ते पहिल्या षटकामध्ये मिस्टर संचित कोळीने सुपर बॉलिंग 3चा इकॉनॉमी त्याने बाळगला आणि संचित कोळीने आपला रोल जो आहे तो यावेळेला अदा करताना आपण पाहू शकतायत. खूप संघ या स्पर्धेमध्ये वेटिंगला असतात. काही संघ आता मात्र त्यांची इच्छा प्रकट झाली की आम्हाला सुद्धा संधी मिळेल का. एखादा संघ कमी झाला तर आम्हाला लगेच फोन करा, आम्ही तयारीनिशी लगेच येऊ, कारण या स्पर्धेची क्वालिटी आहे.
आणि सातत्याने पाहायला मिळते. मी एक चषक नेहमीच करतो की एकविरा चषक असतं. रुपेजी पाटील जसं शुभम पाध्ये यांनी कालचा उल्लेख केला की तिथे सुद्धा 5,000मध्ये तुम्हाला 12 टी शर्ट मिळतात आणि 15 जणांचं जेवण मिळतं, 6-6 षटकांचे सामने खेळायला मिळतात, 8 संघांना प्राधान्य दिलं जातं आणि 1 वर्षाच्या अगोदर ती डिक्लेअर तारीख होते. यंदाची सुद्धा ती पुढील वर्षात 9 दिवसांची ती स्पर्धा रुपेशजी नरेश पाटील यांची पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये 64 टीम निवडक पाहायला मिळतात. जे पहिले कॉल करतील त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि संपूर्ण फी घेतल्यानंतर ती मात्र आणि ती स्पर्धा मात्र एका वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येते, तशी ही स्पर्धा आहे. प्रथम कुडूला आपण पाहतायत सध्या चर्चेत असलेलं नाव पुन्हा एकदा निमेश साधने. चांगला बॉल होता. बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रोशनला आपण पाहतायत. नाईस पर्सनॅलिटी. रोशन सध्या फर्स्ट स्लिपकडे आहे. मुनेश्वरजी यांचे सुपुत्र सध्या ते 12 मॅनची भूमिका करतायत, परंतु भरपूर वर्ष त्यांनी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळले आणि रोशन आज त्यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. थोडासा खाली राहिला होता आणि सरळ बॉल विकेटकीपर शैलूच्या हातामध्ये निघून जात असताना डॉट बॉलची सांगता झाले. 51 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना आउटस्टँडिंग बॉलिंग. यावेळेला प्रतिम पॅडल स्वीप खेळलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा खणखणीत चौकार येईल का? यस, डेफिनेटली. VIP स्टँडच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चौकार. गुड शॉट. 4 रन पियूषच्या बॅटमधून चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 7ला 2, 15 बॉल आणि 44 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने बॅट हवेत फिरली. बॉल थोडासा खालून निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना मागच्या बॉलवर काय झालं यापेक्षा आता बॉलवर मी इथे चांगलं कॉन्सन्ट्रेशन ठेवेन हे निमित्त साधनेने यावेळेला दर्शवून दाखवलं. डॉट बॉल येत असताना आता 14 बॉल आणि 44. 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्याचं चित्र हे पलटेल यात ती मात्र शंका नाही आहे. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला बॉडमॅनचा चांगला वापर केला. राहुल पुढे आले, मागे गेले आणि अशातच बॉलने मात्र यावेळेला सरळ वेध घेतला बाउंड्री लाईनचा. पियूषच्या बॅटमधून हा दिमागदार खणखणीत चौकार. गुड शॉट. अतिशय चांगला फटका होता. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. लो फुलटॉस बॉल. बॉडमॅनचा चांगला वापर केला होता निमेश साधनेच्या बॉलवर. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. पुन्हा एकदा राहुलला बीट केलं. या षटकातील हा 3रा चौकार पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 धावा. बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 36 रनची आवश्यकता आहे. हे आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना टेरेसवर अगदी नारळाच्या झाडाखाली डगआउट तो आपल्याला पाहायला मिळतो. तो पांजू स्पोर्ट्स पांजूचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर चंद्राई स्टँड 2026 तिथे काही महिला वर्ग एन्जॉय करतायत या स्पर्धेला. त्या नारी शक्तीला सुद्धा मानाचा सलाम असेल. काही टेरेसवर या मॅचचा आनंद घेत असताना सावलीचा आसरा घेऊन मात्र या मॅचला एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आपण हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया. अगदी ब्ल्यू जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
स्काय ब्ल्यूमध्ये या आमच्या भगिनी पाहायला मिळत आहेत, ज्या विद्यार्थी ज्या असतील किंवा कॉलेज कुमारी ह्या वेळेला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. हाय करतायत आणि हे एन्जॉय करत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम आहे आपलंसुद्धा या स्पर्धेमध्ये. त्यानंतर काही मात्र आफ्टर लंच नंतर या वेळेला आपण पाहत आहेत काही प्रेक्षक वर्ग या मॅचला एन्जॉय करत असताना या संपूर्ण होळी पाडाकरांचं मनपूर्वक धन्यवाद. टेरेसवर मात्र सांभाळून दादा, कारण एकदम टोकाशी तुम्ही बसलेले आहात, तर थोडंसं मात्र यावेळेला सावध मात्र मॅचचा आनंद जरूर घ्या. सध्या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. विशाल कोळी 40+ क्रिकेट एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर, जुने जाणते खेळाडू. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटचं टॉप एज आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. थँक्यू. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला आणि हीच विशाल कोळीची खासियत राहिले. सचिन भुईर, अतिश भुईर यांचे बंधू, या खेळाडूकडे सुद्धा खूप क्षमता आहे. कोणत्याही सिच्युएशन मध्ये मॅच फिरवण्याची कला या सध्या फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. 51 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर थोडीशी नामुष्की ओढवली गेले, परंतु म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. तो बेस्ट ॲक्टर कोण बनेल याकडे लक्ष असेल. चांगला बॉल होता. लो फुल टॉस बॉल ऑफ साईडला ऑन दी ऑफ खेळत असताना राहुल पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 16 या धावसंख्येवर. राहुलला पाहिल्यानंतर थोडीफार साई स्पोर्ट्स खारबाव टीमच्या बाहुबलीची आठवण येते. सूरज पाटील, सेम पर्सनॅलिटी. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला ऑन साईडला पियुष थांबणार नाहीये. सरळ बॉलला फेकून दिलाय आणि आभाळाला मानवंदना करणारा हा खणखणीत झन्नाटेदार षटकार. स्पेक्टॅक्युलर 6. असं नका बघू पाहो येते मला लाज. केला शृंगार आज गाजला याचा. दिसते मी भारी जाऊ अप्सरा मी खास. नखरे वाली तुझे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोर निश चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. थँक्यू. क्या बात आहे. नारी शक्ती आणि चिमुरडे या वेळेला लहान मुलं सुद्धा आपण पाहत आहेत. अगदी हीच ती क्रेज आहे या होळीपाडा चषक 2026च्या माध्यमाची. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खूप चांगलं प्रसिद्धीचे नाव सध्या आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना संचित कोळी फार वेगाने आलाय. एक नंतर मेल पहिले थांबले होते. अगोदरच बॉल हातातून फेकला नाही आणि डबल माइंडमध्ये असताना 2 रन्स मिळतील. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 8 आणि 8 बॉलमध्ये 27 रन. मॅच अजून सुद्धा ऑन आहे. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 8 बॉल आणि 27 रन. 8 बॉल 27. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करणं. चांगला बॉल होता. शॉर्ट लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल. जितू फेकी करेपर्यंत आज भरपूर खेळाडू मात्र एकविरा नायगाव टीम मधून पाहायला मिळत नाहीयेत, परंतु आम्हाला अर्नाळा किल्ल्यामध्ये जायचं आहे. फर्स्ट टाइम आम्ही एकविरा नायगाव टीम तिथे दाखल होणार आहे. संचित कोळी वाट बघत होते या स्पर्धेची. स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून कर्णधार पद त्याच्याकडे दिले गेले.
त्यावेळेला चांगला फटका तर आहे, सरळ बॅटचा वापर केला आहे. निमेश सामने फार वेगाने आला आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच रन्स मिळेल. अंडर-25 सध्या जी पालघर जिल्हा बिग बॅश लीग झाली त्या स्पर्धेत सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली होती. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. वाडा तुलेक्यामध्ये ती स्पर्धा गातीच्या मैदानात पार पाडली गेली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26ला 3. तर एकंदरीत बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 25 रन झालेत. यंदाच्या हंगामामध्ये या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अष्टविनायक नायगाव या टीममधून खेळत असताना धर्मेश या नायगावच्या खेळाडूने आयवन जो वसई कोळीवाडा या टीमचा बॉलर त्याच्यासमोर 6 बॉलमध्ये 24 रन कुटलेले आहेत. त्यामुळे हे रेकॉर्ड घडत राहतात आणि रेकॉर्ड हे बनलेले असतात ते मोडीत काढण्यासाठी बनलेले असतात असं वीरेंद्र सेहवाग यांचे जे जरूर नेहमीच वाक्य पाहायला मिळतं आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचे हे वाक्य पाहायला मिळतात. रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच बनलेले असतात. त्यामुळे हा रेकॉर्ड होईल का? या वेळेला पहिलाच आलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. सचिन भोईरच्या बॅटमधून दमखम दाखवणारा हा झन्नाटेदार षटकार. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 19 रन हे सामन्याचं समीकरण. थँक्यू. बक्षीस बक्षीस आणि बक्षीस हे यावेळेला पाहायला मिळतं. आत्मविश्वास दिलाय सचिन भोईरला. मात्र आता 5 बॉल 19 रन. राहुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. विशाल कोळी त्याला धीर देत आहेत. शैलू येत आहेत. शैलू धीर देत असताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल 19 रनची आवश्यकता सचिन भोईर. म्हणून मी म्हटलं होतं की जेव्हा तो क्रीजवर आला की कोणत्याही सिच्युएशनमध्ये बॅटिंग करण्याची कला आहे. मॅच विनर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला. मिस टायमिंग स्ट्रोक संचित कोळीच्या हातामध्ये. सेफ हँड. राहुलने मात्र यावेळेला विकेट मिळवली. लो फुल टॉस बॉल होता. सचिन भोईर बरोबर खेळू शकले नाहीत. एलिव्हेशन कमी पडलं आणि सचिन भोईर हताश, निराश, हतबल होत असताना बॅक टू द डगआउट गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 4 बॉल आणि 19 रन. पांजू स्पोर्ट्स पांजू टीमला विजयासाठी पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की अजून सचिन भोईर एक मोठा धमाका करेल, परंतु यावेळेला सेफ हँड. संचित कोळीने कोणती मिस्टेक केली नाही. एक्सलंट कॅच. या वेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा संचित कोळीला निवडलंय. व्हॉट अ कॅच. इनक्रेडिबल फिल्डिंग. सुंदर फिल्डिंगचं या वेळेला दर्शन घडलं गेलंय. काय ग्राउंड फिल्डिंग राहिले संचित कोळीची. मॅग्निफिसेंट सुपर बॉलिंग. राहुल गुड कमबॅक. फलंदाज बाद. 3 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. फलंदाज करण बॅक टू द पॅव्हिलियन. सुपर अप्रतिम. या वेळेला हा फटका फ्लिक केला होता या बॉलला करणच्या बॅटमधून, परंतु संचित कोळीला पुन्हा एकदा निवडला आणि काय तो झेल टिपलाय. अप्रतिम. संचित कोळी ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. फिल्डिंगचा दर्जा असायला हवा. म्हटलं जातं ना एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार
असा वास लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. हॅट्रिकवर पोहोचलेत. या वेळेला ऑन साईडला बॅटचा टो एंड लागला होता, परंतु क्लिअर होईल. षटकार आलाय. खूप चांगला फटका मिस्टर जय च्या बॅट मधून येत असताना 6 धावा. 2 बॉल 13. 2 बॉल 13 रन. राहुल अंडर प्रेशर सध्या बॉलिंग करत असताना 2 विकेट, 2 षटकार आलेत. आता इथून कमबॅक करेल का, पुन्हा एकदा पुनरागमन करेल का? या वेळेला बॅटची एज प्लेड ऑन. फलंदाज बाद. आता 1 बॉल आणि 13 रन. एक बॉल आणि 13 रन. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कोणतंही प्रेशर न घेताना राहुलने खूप चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केला. राहुलला माहिती आहे आज मला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करणं हीच ती वेळ आहे. स्वतःला प्रथमतः सिद्ध करा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करत राहील. कारण राज्य छोटं असलं तरी चालेल, पण ते स्वतःचं असावं. मग तो स्पेल छोटं असले तरी चालेल, परंतु चांगला असावा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. राहुल स्वतः येत आहेत नो मॅन्स लँडमध्ये आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय एकविरा नायगाव या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक पांजू स्पोर्ट्स पांजू टीम, कुमार भोईर अँड कंपनी. आता 3 षटकांचा सामना असेल, लक्षात घ्यायचंय. पांजू टीम अमृतजी धर्माजी मेहर यांच्या घरी आपल्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पांजू स्पोर्ट्स पांजू टीम, तर आपण जेवणाचा आस्वाद घ्या. चला, मॅन ऑफ द मॅच लगेच आपण डिक्लेअर करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच शैलेंद्र घोडेकर ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या शैलू. जो मंदिर आहे त्याच्या बाजूला काही प्रेक्षक वर्ग जे ग्राउंडच्या आतमध्ये बसलेत त्यांना रिक्वेस्ट असेल, मी हात जोडून विनंती करतो की प्लीज आपण मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर बसलं तर फार बरं होईल. जे मंदिराच्या